वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी परत चालू आहे फिरायला. तर ह्यावेळेस मी माझ्या कुठल्या मित्रांसोबत नाही किंवा काकांसोबत किंवा भावासोबत नाही, तर मी माझी सर्व आमचे नाना माझे वडील यांच्यासोबत चाललो आहे. तर माझी पुण्याहून फ्लाईट आहे, रात्री 12ची फ्लाईट आहे. तर आम्हाला ट्रॅव्हल्स पैसे सोडायला चालले आहेत. आमच्या घरातले असल्यासारखेच आहेत आमचे निळू भाऊ. तर आता सामूमधून ट्रॅव्हल्स आहे, डायरेक्ट रात्री मी 9-10पर्यंत पुण्यात पोहोचून तिथून माझी 12च्या दरम्यान फ्लाईट आहे. मग आता जाणार आहे मस्तपैकी. आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल नेमकं मी कुठं चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे श्रीराम जन्मभूमी अयोध्या. तर नाना जय श्रीराम. नानांची भरपूर इच्छा होती. किती इच्छा होती नानांची? भरपूर. तर आम्ही त्या माझ्या पोराला पूर्ण करायला लागलं. ऑफकोर्स तर आहेच. तर आम्ही जाणार आहे, नानांची लई इच्छा होती. तर आम्ही ऑफकोर्स माझी पण इच्छा होती. इतक्या दिवसात असं प्लॅन होतं जायचं पण जाणं होत नव्हतं. पण आता टाईम आला आहे, आम्ही सगळं नियोजन केलं आहे. मस्तपैकी जाणार आहे. संध्याकाळी फ्लाईट आहे, 3:30 वाजलेत. तर मस्तपैकी आता ट्रॅव्हल्स आहे, स्लीपर बुक केले, जाऊन झोपणार आहे. आता डायरेक्ट भेटू एअरपोर्टवर गेल्यानंतर. तर आम्ही एअरपोर्टवर पोचलेलो आहे. आता इथून पुढं बोर्डिंग पास आम्ही घेतला आहे. आमचा बोर्डिंग पास घेतल्यानंतर आता आमचा आता गेट नंबर किती बघणार, तिथे जाऊन मस्त वेगळी बसायचं. एअर इंडियाची फ्लाईट बुक केली. हो हे नाही इंडोको. तर आम्ही आलो आहे आता एअरपोर्टला. ट्रॅव्हल्स स्लीपर म्हणून बुक केली ती, पण माझी काही झोप झाली नाही. माझी छान झोप झाली. दुपारी जेवण छान झालं त्याच्यामुळे माझी झोप छान झाली. खूप झाली हो, माझी 5 झोप झाली नाही. कारण का पहाटे 5 वाजता उठलो होतो ते दुपारी जेवण छान झालं. मी बुक केली, पण मी रात्री कितीला 2ला झोपलो. 2ला झोपलो आहे आणि 5ला पण उठलो लगेच. मी रात्री 10ला झोपलो आणि 5ला. तुमचं काय, तुम्हाला झोप लागते, मला झोप लागत नाही. आणि एअरपोर्टवर आल्यानंतर सिम्पल स्टेप असतात फॉलो करायचं. काय नसतं, आधार कार्ड एक पाहिजे रेग्युलर सोबत. परत तिकीट जे बुक केले त्याची PDF पाहिजे सोबत. आणि बाहेर ऑफिसर असतात, त्यांना आधार कार्ड दाखवायचा, ते आपलं तिकीट दाखवायचं, ते चेक करतात आणि ते एंट्री देतात. आणि त्यानंतर आपण ज्या कंपनीज बुक केले विमान तिथं जायचं, तिथं जाऊन बोर्डिंग पास घ्यायचा आपलं, त्यांना हे दाखवून तिकीट दाखवून. जर गर्दी असेल, तुम्हाला जर उशीर झाला असेल, तिथं बाहेर मशीन असते, तिथं त्या कंपनीच्या मशीनवर जायचं, बोर्डिंग पास काढून घ्यायचा. सिम्पल आहे, म्हणजे टाईम वाचतो, मला जाता येते लवकर. आणि परत त्यानंतर सिक्युरिटी चेक असते. सिक्युरिटी चेकला स्टीलच्या वस्तू, जे लोखंडी वस्तू आहेत, ते ट्रेमध्ये साईडला काढून ठेवावं लागते. बूट जर असले तुमचे तर साईडला काढून ठेवायला लागते. तर अशा बारीक गोष्टी आहेत. त्यानंतर आपला गेट नंबर किती आहे बघायचा आणि तिथं जाऊन परत बसायचं. तिथं आपल्या नाव येत असते, फ्लाईटचं नाव येते आपल्या, ती नीट चेक करायचं. तर आपण वेगळ्या जागी जाऊन बसतो, गडबडू शकतो. विमान जायचं आणि आपण तिथं बसू ना. आता हे झाले. हां, आता काय नाही विषय. असं वडापनं कुठंतरी चालले का वाटतं आता जायचं म्हणजे. पंचायत झाले ना. पण आम्ही विमानानं जातो असं नाही की विमानानं जातो म्हणजे आम्हाला टाईम वाचवायचा असतो. त्यामुळे आम्ही हो, सगळ्यात मोठी गोष्ट फायदा काय, टाईम वाचतो. विमानानं टाईम वाचतो. परत कसं आहे माहिती आहे का, घरी जाऊन नानांना किराणा दुकान चालवायचं असते, मला कपड्या दुकान कामाला, मला पगार चांगला आहे. हां, सांगताना कसं केलं. काय किराणा दुकान आहे, लक्षात नाही का तुमच्या? नानांचं किराणा दुकान आहे आणि मी कपड्या दुकान कामाला जातो. आणि इथं म्हणजे तुम्ही म्हणा फ्लाईटला पैसे कुठून आलं, तर लाडक्या बहिणी योजनेतनं आईचं पैसे आईनं दिले, त्यातनं आलो आहे आम्ही. आता आईनं ब्लॉग बघितल्यावर आई म्हणणार माझं पैसे घेऊन गेला आहे म्हणणार, पण आम्ही गेलो. तुमचं किराणा दुकान तुमच्या लक्षात चांगलं आहे, माझ्या चांगलं लक्षात आहे. सांगताना रेट राहतो तेवढं तुम्ही सांगायचं
सांगितलं नाही तुमचं लक्ष नाही दुकानदारीवर. आता तू बघायला लागलाय सगळं म्हणलं आता अखेर कशाला कपड्या बघायला? दुकानाने जातोय कामाला 400 रुपये हजेरी आहे. तेवढं काय आहे का नाही माझं सगळं मी बघायला नाही किती अवघड आहे. हा आम्हाला कसं गिरायक असतं किराणा दुकान ध्यानला त्यामुळं लगेच जाणार अयोध्याला कामं तिथले दर्शन वगैरे घेऊन लगेच रिटर्न माघारीच त्यामुळे फ्लाईटनं चाललं नाही कशाला फ्लाईटनं जातोय पैसे पाणी नाही आपल्याकडे. सगळ्यांना माहित आहे ना तू काय करतो काय नाही ते. काही नाही काही स्वप्न करत नाही मी कामाला जातो मस्तपैकी. काय कामाला जातो काय नाही मित्रास ना तुझं माहीत नाही का? कोण मित्र कोण सॉंग नाही ना नाही. 2 तासात अयोध्यात पोचणार आहे. काही नाही बाबा चाला आलो आता होईल चालू झोप आता मस्तपैकी निवांत. मी आता झोपणार आहे. माझं 7,000 रुपये 7 आणलं आहे. झोप 1 नंबर लागला माहीत आहे. माझी झोप झाली बरोबर मी काय तर झोपणार नाही. तुम्ही काय नसते आता बघा बाहेर नसते काय बिल्डिंग लाईटात काय दिसते काय दिसतं काय नाही लाईट काय नसते बाहेर काय नसते नुसते लाईट दिसते. दिवसा जरा मजा आहे. नेक्स्ट महिन्यात आहे दिवसा आहे दिवसा तुमचा चान्स आहे तुम्हाला. हो आणि विशेष म्हणजे नाना आजपर्यंत विमानात बसलेत पण रात्रीच बसले. हो येताना दिवस आहे येताना आहे दिवस. येताना आहे दिवस. बाहेर बडबड राहिली काय तर चला. भेटू अयोध्यामध्ये डायरेक्ट. अब हम उड़ान आता आम्ही अयोध्यात पोचलोय. रूम केलेले फ्रेश झाले आता मस्तपैकी एकदम आता जाऊन आता रामाच्या दर्शनाला बाहेर पडणार आहे. आता इथनं ओके झालेलो आहे मी आता आणि आता निघायला लागलेलो आता दर्शन घ्यायचं. तर चला दर्शन घ्या. मी आता आलो आहे हनुमानगडीमध्ये. नानांना कुणीतरी सांगितलं की आधी हनुमानगडीचं दर्शन त्यानंतर रामाचं दर्शन. त्यामुळं आता फर्स्ट आम्ही आले हनुमानगडी. राडा झाले एवढं नियोजन करून आलो पण आता मोबाईलच नेऊन देत नाही. इथं लॉकर आहे लॉकरमध्ये जमा करायला लागतं मोबाईल. मला माहीतच नव्हतं अवघड आहे. काय आता येतो असं दर्शन करून. आता रामलल्लाचं दर्शन झालेलं आहे. एकदम मनसोक्तपणे त्याचं दर्शन घेतलं एवढा आनंद झालेला आहे. तुम्हाला बी त्याचे दर्शन देणार होतो पण मोबाईल तिथं आत न्यायला बंदी होती. लॉकरमध्ये ठेवलं होतं. आता आम्ही मोबाईल लॉकरमधनं घेतलेला आहे आणि बाहेर आता बघण्यासारखं काय काय येतं चौकशी करून एवढं बघून घेणार आहे पूर्ण. आणि नंतर बघूया पुढचं काय असेल ते. आता आम्ही चाललो इथं बघायला काय असेल ते बघण्यासारखं. हां फायनली झाले. नाना ब्लॉगर झाले आता नाना हे दर्शन झाले. बाहेर वाटतं दर्शन घेतल्यानंतर. नानांची इच्छा फायनली पूर्ण झाली. आणि छान वाटलं एकदम आनंद झाला एकदम छान वाटलं. आता मस्तपैकी आता इथं बघायला काय असलं तर जाऊन बघायचं. काय आहे कशाचं तर मंदिर आहेत. चला बाहेर ना काय तर बघू. हां मस्तपैकी काय तर रामलल्लाचं दर्शन झालं. हे माझं मोठं काम झाले. माझ्या आयुष्यातलं काम झालेलं आहे. बस इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली. छान. कसं लागतं नाना? छान वाटायले दर्शन घेऊन. आता प्रसाद इथं भेटला आहे. आता प्रसाद घ्यायला लागलो आहे. प्रसाद तेवढा खाणार आणि पुढचं नियोजन सांगतो तुम्हाला. नियोजन हा. आणि इथलं आता जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर जाऊन निवांत झोपायचं आता रूमवर. आणि उद्या परत पुण्याला जाण्यासाठी उद्या माघारी फ्लाईट. उद्या घरी जाणार आता हो उद्या घरी जाणार. उद्या विमान आहे उद्याच विमान फ्लाईट. तेच काय असेल ते करते आपण विमान साधी बोळी माणसं विमान उद्या आहे. साधी बोळी माणसं आहेत नाना. उद्या फ्लाईट आहे मस्त एक घरी जायचं. राम राम सगळ्यांना बाई. सगळं दर्शन वगैरे झाले झोप वगैरे काढून आज दुसरा दिवस. आमची फ्लाईट आहे दुपारी 2 वाजता. अयोध्यातून नाही फ्लाईट कारण अयोध्यातून नव्हतं विमान पुण्यातून काय बरोबर आहे काय माहीत नाही. आता गोरखपूरवरून बुक केले 4 तास आहे गोरखपूरचा प्रवास. पण त्या माणसानं मला सकाळी 4 वाजता झोप येत नव्हतं.
एक तर मला झोप लागत नाही. तुम्ही 4 वाजता 2चे विमान आहे. 2चे झोप छान झाली एकदम. दर्शन झालं त्यामुळे आनंद झाला. अरे झोप यांची चांगली झाली. एक तर गरीब माणूस मी झोपेच्या बाबतीत झोप एक तर होत नाही माझी. तुम्ही मला सकाळी 4ला उठवले राव. 2ला विमान आहे. नाही ह्या माणसाला काय काम नाही. ह्या माणसाला ना लवकर घरी जाईल इकडे कुठे बघ ते बाकी काय नाही. मंकी बिंकी कसे आहेत लहान एकदम छोटे बारका पिल्लाला घेऊन जाते ते खाद्यावर. अहो तुम्हाला घरी जाईल इकडे कुठे काय माणूस मोठं बोलतो. ह्या माणसाला घरी जायचं आहे. आता तुम्ही खरंच खोटं बोलला. मला आईची आठवण यायला लागली वाटतं तुम्हाला घरी जायचं. नाही काय सुद्धा नाही. त्यामुळे मी घरी जायला होतं. चला काय आता एअरपोर्टवर जाऊन लवकर जाऊ यार. त्याला काय तर आम्ही आता आलोय गोरखपूर एअरपोर्टवर. हा एअरपोर्टवर आलं आता डायरेक्ट आता चालू आपल्या गावी आता पुन्हा बघू बसल्यावर बोलू लय गर्दी ना आता हे असलं चालवत न्यायला लागली. काही पैसे घेतलेले काढून देणे आता कशाला नाही तुम्हाला गाड्या जायचं मस्त बसायचं. नाही गोरखपूरचं कसं माहिती आहे का मोठं नाही विमानतळ त्यामुळे. गोरखपूरचं ना मोठं नाही विमानतळ त्यामुळे तसं जायचं चालायचं तेवढं आता. हा भांडवल कमी असं भांडवल 2 दरवाजे आहेत पुढनं मागणं. होय मागून आणि पुढे 2 द्वार आहे. म्हणजे ते मधलं कशाला एवढी मारलेला आहे. जवळ नाही पुढचं आहे आपलं मधलं. मग तुम्हाला बसायचं होतं बघायचं होतं आता दिवसा. आता झालंय सगळं. विमान आता उड्डाण घेत आणि आता आपण जायचं आपल्या गावी. मस्त मध्ये देवदर्शनही झालं. पूर्ण एन्जॉय वगैरे झालं. आणि असं कधी तर अधूनमधून एन्जॉय पाहिजे. कमवायचं बी आपणच असते. खर्च करायचा आपण. कमवाय आधी शिकायला लागते. कमवाय आलं तर मग खर्च करायचा. नाही तर मग त्याचं अवघड आहे. मग काय म्हणजे त्याचं काय अवघड. परत मग ते चुकीचं होतं. त्यामुळं कमवा. भरपूर कमवा. भरपूर शिका. शिकलेले वाय पडत नाही. शिकत आधीच का कमवतोय. त्यामुळे त्यांना आणलं एक मित्रवाला मला. त्यामुळं 1 नंबर झाले का. 1 नंबर. त्यामुळे आता काही टेन्शन नाही. त्याच्याकडे देतो आता जरा त्याचं काय म्हणणं आहे. तुमचं ऐकायचं. स्वर्गातलं रूप दिसते. स्वर्गातलं स्वर्ग आहे. स्वर्ग माणूस खुश झालाय रे. माणूस माणूस काय येणं झालाय माहिती आहे एवढं. हे माणूस रात्रीच जेव्हा फ्लाईट असेल तेव्हा रात्रीच पहिल्यांदा ह्यांना मी दिवसा बुक केलेलं आहे. यार काल ब्लॉग एंड करायचं राहिलं. फ्लाईट 1 तास लेट झाली त्यामुळं रात्री 11 वाजल्या पोचायला. त्यात माझी ट्रॅव्हल्स होती 11ला. त्या ट्रॅव्हल्सवाला पुण्यात पाऊस त्यामुळं सगळा गोंधळ झाला माझा. त्यामुळं लक्षात नाही माझ्या ब्लॉग एंड करायला. तर आम्ही रात्री 11ला समथिंग काय तर पोचलो. आणि तिथून ट्रॅव्हल्स होती. ट्रॅव्हल्सला 11:30 वाजता बसलो. आणि पहाटे 4-4:30च्या आसपास सांगला आलो. परत तिथं रोहित पिकअप करायला. परत घरी आलो. 1 तास झोपलो. आता झोपले असते. आणि माझं रेग्युलर शेड्यूल रविवारी सकाळी 7 वाजता सांगलीला जायला लागतो पार्सल द्यायला हॉटेलच्या. त्यामुळे मी आता तिकडे चाललोय. निलभाऊ आमची सकाळी 7 वाजता करेक्ट. आता मस्तपैकी चाललोय आता सांगलीला माल. हा आमचं टायमिंग सकाळचं 7चा आहे करेक्ट. रविवारचं रेग्युलर शेड्यूल सांगूला. माझं आता काय शेड्यूल आता चालू झालं बरोबर ना. आता निवांत झोपले असते. नाना निवांत 10-11 वाजता केलाय. पहिल्यांदा केलाय नाना